हं. नमस्कार. नाशिक नेचरमध्ये आपलं स्वागत आहे. तुलसी विवाह प्रथेमागील कथा आज आपण जाणून घेणार. भारतात कार्तिक शुद्ध एकादशी ते कार्तिक पौर्णिमा या कालावधीत घरोघरी तुलसी विवाह लावण्याची प्रथा आहे. यंदा हा योग 2 ते 5 नोव्हेंबर दरम्यान आला होता. बहुतांश ठिकाणी द्वादशीला तुलसी विवाह केले जातात. कार्तिक शुद्ध एकादशीला प्रबोधिनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी श्री विष्णू निद्रावस्थेतून जागृत होतात आणि चातुर्मास संपतो. श्री विष्णूंच्या जागृतीचा जो उत्सव करतात त्याला प्रबोध उत्सव असे म्हणतात. त्याचाच एक भाग म्हणून तुळशीसोबत श्री विष्णूंचा विवाह लावला जातो. तुळशी विवाहानंतर देशभरात नियोजित विवाह लागायला सुरुवात होते. तुळशी विवाहाला श्री महालक्ष्मी आणि श्री विष्णूंच्या विवाहाचे प्रतीक मानले जाते. तुळशीचा विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. हे व्रत करणाऱ्याला कन्यादानाचे फळ मिळते असे मानले जाते. घरच्या कन्येस श्रीकृष्णासारखा आदर्श वर मिळावा यासाठी ही दारात तुळशी विवाह करण्याची प्रथा आहे. त्यामुळे भारतात अनेक ठिकाणी घरोघरी तुळशी विवाह केले जातात. हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते. त्यामुळे प्रत्येक दारात ती पाहायला मिळते. भगवान शिवांचाच अंश असलेला जालंधर नावाचा राक्षस त्याच्या अमाप शक्तीने उन्मत्त झाला होता. सर्व देवांसह इंद्रालाही त्याने पराभूत केले. त्याने विष्णू लोकावर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. मात्र देवी महालक्ष्मीने त्याला आपण बहीण भावासारखे आहोत हे समजवल्यावर त्याने कैलासावर आक्रमण करून देवी पार्वतीला पत्नी बनवण्याची योजना आखली. ज्यामुळे देवी पार्वती क्रोधित झाल्या आणि श्री महादेवांना जालंधरशी युद्ध करण्यासाठी सिद्ध व्हावे लागले. जालंधरची पत्नी वृंदा ही पतिव्रता असल्याने तिच्या पतिव्रत्य धर्मामुळे जालंधरला शक्ती मिळत होती. परिणामी महादेवांनाही त्याला पराभूत करता येत नव्हते. जालंधरला पराभूत करण्याचा एकमेव मार्ग त्याच्या शक्तीचा स्रोत तोडणे हाच होता. अखेर भगवान श्री विष्णूंनी जालंधरचे मायावी रूप घेतले आणि ते वृंदाच्या घरी गेले. जालंधरला पाहिल्यावर ती त्याच्याशी पत्नीप्रमाणे वागू लागली. जालंधरच्या रूपात त्यावेळी भगवान श्री विष्णू असल्याने वृंदाचे प्रतिव्रत्य भंग पावले. ज्यामुळे महादेवांना जालंधरचा वध करता आला. वृंदाच्या जेव्हा हे लक्षात आले तेव्हा तिने क्रोधित होऊन विष्णूंना शाप दिला. ज्या प्रकारे छळ करून तुम्ही मला पती वियोग दिला आहे त्याचप्रमाणे तुमच्याही पत्नीचे छळपूर्वक हरण होऊन स्त्री वियोग सहन करण्यासाठी तुम्हाला मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागेल. पुढे श्रीराम अवतारात श्री विष्णूंना माता सीतेच्या रूपात पत्नी वियोग सहन करावा लागला. वृंदा पतीसोबत सती गेली. ज्या जागी ती सती गेली त्या जागी तुळशीचे रूप उत्पन्न झाले. ही तुळस श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. एका कथेनुसार वृंदाने श्री विष्णूंना शाप देऊन शाळीग्राम बनवले. त्यामुळे तुळशी विवाहाच्या दिवशी तुळशीसोबत श्री विष्णूंचे रूप म्हणून शाळीग्राम ठेवून त्यांचे लग्न लावले जाते. तुळशी विना श्री विष्णूंची किंवा शाळीग्रामची पूजा कधीच पूर्ण होत नाही. कथेचा पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. नाशिक नेचर चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर जरूर करत राहा. धन्यवाद.